तिकडे घालीचा काम सुरू होता, माझ्या इकडे थेंब थेंब गळत होता. म्हणजे आणखी कशाला जातेस बाई? पासून शेंड्यापर्यंत घाम फुटला. अरे पण तुला घाम फुटायला झालं तरी काय? कुठून काय करून आलास? नको बाई असा प्रश्न विचारूस. आधीच माझ्या 99 वर पारा चढला आणि तुम्ही जर का थोडा वेळ आतमधून बाहेर नसते आल्या ना तर खेळणं होता कल्याण. तू इकडे कसं काय आला? अबे रिया, अरे तू सध्या इथे कसा काय आलास? अबे तुझ्या मालकानं मला नळ फिटिंगला बोलावलं, तर तू इथे बोलून हलवतेस. हे बघ सदाशिव, काही पण तोंडावर पडल्यासारखं बोलू नको. म्हणजे मी पुढे बोलतो. तुला काय म्हणायचं आहे ते सरळ सरळ बोल. सांगतो ना, तुमच्या घरामध्ये काय चालू होतं ते मी मला कानानं ऐकलं म्हणलं. एवढं काय बुद्धी नाही मी. सदाशिव, तू समजतेस तसा काही नाही. काही नाही मग हळू घा. त्रास होते, पहिलीच वेळ आहे. काय होतं रे? अबे मला काय माहित नाही का गं? तुला माहित आहे मला काय सुरू होतं गं? सदाशिव मला बांगड्या घालत होता. हे बघ बांगड्या, छान आहे ना? हो, आहे ना. त्यांनी माझ्यासाठी घेतल्या. चांगले आहेत ना? हो हो आहे. म्हणजे कोणी भेट वस्तू जर तुला दिली तर तू त्याच्याकडून घालून घेतेस का? हो. त्यात काय बिघडलं? समजा मी तुला साडी चोडी भेट दिली तर ती माझ्याकडून घालून घ्यायची. मेल्या कुत्र्या, काही शरम आहे की नाही? मला साडी चोळी घालते? रिन्या, अबे असं का म्हणलो रे मी? माझ्यावर झोपते तसा राहिलाच ना बे. मी का त्याला बोललो का बे? बोललो म्हणून तसा म्हणलो मी. बरोबर आहे ना बे. आता साडी चोडी त्यांच्या मनात असेल. मंजुळा, सलवार नेसवीन जमल? हलकट मेल्या, तुला भरीतच करीत वांग्यासारखं. चल काय जाऊ इथून. त्याला आपला काही नाही जमत. जातो मी. रिन्या, चल चलता तुझी वैतरी आहे का बे? पाहिलं सलवार नेसवायची. अबे गाडी माझी आहे ना. काय? बाई भाजी आहे ना असं म्हणालो. ठीक आहे. वांगा मुळा भाजी अर्धी बाई